मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. पहिल्या पावसात मुंबई तुंबली होती. आजही पाऊस पडत आहे. वाहतूक कोंडीची समस्या लोकांना सहन करावी लागते. त्याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शहर कसं उभं राहतं किंवा शहरं कशी उभी राहिली पाहिजेत याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्षच नाही असं म्हटलं आहे. चेंबूरमध्ये झाड कोसळून जी दुर्घटना घडली त्यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. मागची अनेक वर्ष आपण शहर कशी उभी राहिली यावर बोललो आहोत, मात्र शहर कसं उभं राहतं याकडे कुणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना प्लॉट द्यायचे, त्यातून पैसे, पैशांतून राजकारण आणि फोडाफोडी एवढंच काम फक्त महाराष्ट्रात सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून काहीही चाललं नाही. रस्ते बांधले आणि पूल उभे केले म्हणजे शहरं उभी राहत नाहीत. आपल्याकडे विकास आराखडा येतो, परंतु टाउन प्लॅनिंग होत नाही. त्यामुळे कुठेही रस्ते बांधले जातात, ते किती उंचीवर बांधले जातात, त्यातून पाणी कसं जात आहे याकडे कुणाचं लक्ष नाही. फक्त फोडाफोडीचं राजकारण एवढंच चाललं आहे महाराष्ट्रात आणि देशात, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. येणाऱ्या काळात सिमेंटच्या जंगलात राहावं लागेल का असं विचारलं असता राज ठाकरे यांनी आता तुम्ही कुठे राहत आहात, आता काय झाडांच्या जंगलात राहता का असा प्रश्न विचारला. महाराष्ट्रात 3 वर्षानंतर निवडणुका आहेत, परंतु आतापासूनच SIRची प्रतिक्रिया सुरू करण्यात आली आहे. या SIRचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगाल आणि बिहारला बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 27 लाख मतं काढली गेली आणि ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे ही काही सरळ आणि साधी सोपी गोष्ट नाही. सध्या देशात जे राजकारण सुरू आहे ते चांगलं राजकारण सुरू नाही. खूप घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे. याचा फटका भविष्यात भारतीय जनता पक्षालाही बसणारच असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राजकारणाचा पैसा, पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका निवडणुका निवडणुका. आता कुठे राहताय? नाही, आता कुठे राहताय? आता कुठे राहताय? कुठे आता तुम्ही? झाडांच्या जंगलात. कारण याला काही आकार उखारच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही. काय करायचं तर तुम्हालाही दिसतोय. मांडा, चॅनल आहेत ना तुमच्याकडे, मांडा. चला चला बोलल्यावरती कंठ फुटला तुला. एवढा बघत बसला होता आपलं. इंटरनल मेट्रो नाही, ठाण्याचा प्रश्न आहे ना विचार. काल लिहिलाय की मी त्याच्यावरती. पेपर फुटलेले आहेत त्याच्यावरती पण लिहिलं. बोलला ना त्याच्यावरती तुम्हाला. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांची गंभीर दखल घेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. आज दुपारी
महापौरांनी पेड्या मारुती चौक, मासुंदा तलाव परिसर, वंदना टॉकीज परिसर आणि चिखलवाडी या भागांना भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. पावसामुळे पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत नागरिकांना त्रास कमी करण्यासाठी तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्यात शिवसेनेचे गटनेते पवन कदम, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी तसंच पदाधिकारीही उपस्थित होते. पाणी साचण्याची कारणे, जलनिस्सारण व्यवस्थेची स्थिती आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित विभागांना दिले आहेत. शहरातील नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात असे निर्देशही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावेळी दिले. भेट दिली आणि आता आपण वंदना टॉकीजच्या इथे आहोत. तर ज्या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचत होतं त्या ठिकाणी आपण यंत्रणा व्यवस्थित ठेवलेली गेली आहे. काही ठिकाणी आपल्याला पंप नव्याने बसवता द्यायचे होते तर तिथे नव्याने दिले आहे. जसं का आता वंदना टॉकीजच्या इथे पण आपण नव्यानेच पंप दिलेला आहे. आणि मला वाटतं की जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत या सकल भागांमध्ये पाणी साचण्याचं आपल्याला प्रमाण दिसेल. पण जसं जसं पाऊस ओसरेल त्याप्रमाणे आपली यंत्रणा इथे आहेच हजर आणि व्यवस्थित आपण त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत. मला वाटतं की ज्या वेळेला पहिल्यांदाच आपण महापौरपदी झालं, मला वाटतं पाण्यासाठी आपण बैठक घेतली होती. त्याच्यानंतर पावसाच्या आधी वृक्षतोड असू देत, रस्ते असू देत, याच्या बैठका पण आपण अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं 70% चांगली परिस्थिती मला वाटतं ठाणे शहरामध्ये मला दिसते. आणि तो आढावा घेण्यासाठी आज रस्त्यावरही आपण उतरलेलो आहोत. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साचत होतो त्या ठिकाणी मला वाटतं बऱ्यापैकी नागरिकांना दिलासा आहे. कारण एवढं पाणी काय मला तर वंदना टॉकीज मध्ये पण बऱ्यापैकी पाणी साचत होतं. आज पंपिंग लावून आपण ते पाणी नाल्यामध्ये सोडलेले आहेत. नालेही बऱ्यापैकी 70-80% नाले साफ झालेले आहेत. काही ठिकाणी आपल्याला अजून सूचना द्यायच्या आहेत की तेही नाले साफ करून घ्या. पण मला असं वाटतं की नागरिकांना दिलासा आहे. प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण विभागातील 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. प्रभाग स्तरावरील अतिक्रमणे, फेरीवाले, हातगाडीधारक तसंच अनधिकृत व्यवसायांवर होणारी कारवाई अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण व्हावी यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. प्रभाग समिती स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज निर्गमित करण्यात आले आहेत. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी नमूद केले. शहरातील विविध भागात अतिक्रमणांविरोधात कठोर आणि नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी तसंच विविध सामाजिक संघटनांकडून सातत्यानं केली जात होती. तसंच अनेक कर्मचारी दीर्घकाळ एकाच प्रभागात कार्यरत असल्याने अतिक्रमण विरोधी मोहिमांमध्ये अपेक्षित सातत्य आणि परिणामकारकता दिसून येत नसल्याबाबतही वारंवार सूचना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वकष आढावा घेत हा निर्णय घेतला आहे. निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार 9 प्रभाग समित्यांमधील अतिक्रमण नियंत्रण, निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक, शिपाई, बिगारी आणि सफाई कर्मचारी अशा विविध पदांवरील एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले असून त्यांनी बदली झालेल्या ठिकाणी विनाविलंब हजर राहावे असं स्पष्ट करण्यात आले. तसंच बदली आदेशाचं पालन न करता नवीन कार्यस्थळी हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनानं दिलाय. या बदल्यांमुळे प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण यंत्रणेला अधिक बळ मिळणार असून फेरीवाले, हातगाडीधारक आणि इतर अनधिकृत अतिक्रमणांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करता येणार आहे. तसंच अतिक्रमणमुक्त रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना यामुळे गती मिळेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक.
एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. सब मिलके आज MMRच्या पाणी सुरक्षेचा प्रश्न विधान परिषदेत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची लक्षवेधी. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगानं होणारं शहरीकरण, वाढती पाणी टंचाई आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. सभागृहात बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं की पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विविध कर भरूनही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब आणि त्यावर खर्च होणारा प्रत्येक रुपया पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीनं वापरला गेला पाहिजे, असं त्यांनी ठामपणे मांडलं. MMR क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये तृतीय पक्षामार्फत जललेखा परीक्षण करून प्रत्यक्ष पाणी गळती, बिनमहसुली पाणी आणि वितरणातील त्रुटी यांचं वस्तुनिष्ठ चित्र समोर आणण्याचीही त्यांनी मागणी केली. अनेक शहरांमध्ये थेट मोठा परिणाम नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर होत असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. याचबरोबर अधिकृत आणि अनधिकृत पाणी टँकरची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून टँकर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी त्यांनी केली. बारवी धरणाच्या मुख्य जलवाहिन्यांमधून होणारी पाणी चोरी, बेकायदेशीर जोडण्या आणि अनधिकृत वापरामुळे उपलब्ध जलस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचं नमूद करत अशा प्रकारांवर कठोर कारवाई आणि तातडीची कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. यावेळी वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित डिसॅलिनेशन प्रकल्पांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करणारे हे प्रकल्प पुढील 4 वर्षात पूर्ण होणार असले तरी त्या कालावधीत MMR क्षेत्रातील लोकसंख्येत मोठी वाढ होईल. त्यामुळे या प्रकल्पांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे विविध महानगरपालिकांमध्ये वितरण कशा निकषांवर केलं जाणार, प्रत्येक महानगरपालिकेसाठी किती पाण्याचं आरक्षण असेल आणि भविष्यातील मागणी लक्षात घेऊन कोणता जल आराखडा तयार करण्यात आला याबाबत शासनानं स्पष्टता द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली.